तर सगळ्यात मोठं नुकसान मला तर वाटते, मुलं शारीरिक न खेळ खेळता मोबाईलवर बी जास्त आहारी, मोबाईलच्या आहारी जाऊ शकतील. मोबाईल इतका वापरू शकतील त्याच्यामुळं डोकेदुखी आहे ना, मग तर सगळे डोळे शाट आहे ना. तर तुम्ही आपण लॉकडाऊन मध्ये तर बघितलं, रील्स डिचांग डिचांग आहे ना, सगळेजण रील्स बनवू लागले. तर मोबाईलचा वापर जास्त होऊ शकतो याच्यामुळं पण. आणि दुसरी म्हणजे गोष्ट अभ्यासाची, तर प्रवृत्ती सगळीच जाईल. म्हणजे अभ्यास जे करण्याची क्षमता आहे ते तर अभ्यास तर विद्यार्थ्यापासून दूरच राहील सगळ्यात मेन. कारण घरी मम्मीला काय पोरं दबनात, पप्पा तर बाहेर, बरोबर आहे. मग अभ्यास मागं पडत, सगळ्यात महत्वाचं आहे ना. मोबाईलच्या जास्त आहारी जातील. अजून काय होईल, तर सगळ्यात मेन तर गुणवत्ता, जी गुणवत्ता आहे ती सगळ्या देशातील गुणवत्ता ढासळेल, बरोबर आहे. सगळ्यात कमी गुणवत्तेवर परिणाम होईल, शिक्षणावर इतका परिणाम होईल बघायचं कामच नाही, बरोबर. याच्यामुळं मग गुंडगिरी म्हणजे दुसऱ्या वाढत्या गुन्हेगारी आहे ना, हे जास्त वाढण्याला मदत होईल. म्हणजे तोटे पण तितकेच आहेत, फायदे पण तितकेच आहेत. अशामुळं काय होईल, जर क्लासेस बंदच झाले तर मग मुलांची गुणवत्ता इतकी ढासळण की बघायचं काम नाही, बरोबर आहे. तर त्यांना 1ली ते 10वी पर्यंत जे बेसिक नॉलेज आहे ना, जे आता लॉकडाऊन मध्ये बघितलं, आता प्रत्येक पालक आपल्याकडे येते ट्युशनला, म्हणते सर त्याचं 3री 4थी झालं नाही, 5वीला एकदम लय कच्चा आहे, त्याला बेरीज बी येईना, वजाबाकी येईना, दशांश अपूर्णांकाची बेरीज येईना, वजाबाकी येईना, काही नाही, याला पहिल्यापासून घ्या, वाचन घ्या आहे ना. अशा समस्या, म्हणजे 1ली ते 10वी बेसिक कच्चं म्हणल्यावर जर एखाद्या शाळेनं, जर शाळेचा दर्जा चांगला जर नाही राहिला भाऊ, म्हणजे एखाद्या शाळेत विद्यार्थी आणि जर क्लासेस बंद झाले आणि शाळेत बरं नाही शिकलं चांगलं, शाळेत जर त्या चांगलं नाही शिकलं, त्याला 10वी पर्यंत तर काहीच नाही कळणार की आहे ना, काय चालू आहे काय नाही आहे ना, डायरेक्ट 11वी 12वी. मग म्हणजे याचा अर्थ मुलांची गुणवत्ता इतकी कमी होईल, इतकी कमी होईल, तर ते दुसरेच ना जास्त लागतात आहे ना, गुन्हेगारी आहे ना. जे संस्कार आहेत ते पण थोडंसं आता जास्त वेळ घरी म्हणल्यावर मम्मी पप्पाला ताण देणं, आई वडिलांना ताण देणं, बरोबर आहे का नाही. आणि सगळ्यात मेन म्हणजे एवढे क्लास चालक आहेत त्यांच्यावर आता ती गोष्ट झाली मुलांची की बाबा गुणवत्ता सगळ्यात मेन कमी होईल. तर असं होऊ नये, हे पण होऊ नये आहे ना. गुणवत्ता कमी म्हणजे काय, शिक्षणाचा दर्जाच मग खालावला, बरोबर आहे. तर ह्याच्यामुळे असं होऊ नये, क्लासेस पूर्ण बंद होऊच नये असं माझं मत आहे. त्याच्यावर निर्बंध क्लासेसवर पाहिजे, बरोबर आहे. जास्त क्लासेसनं फीस ठेवू नये, त्याची एक अट पाहिजे, जास्त फीस ठेवू नये आहे ना. आता 5 तासाच्या वर क्लास घेता येणार नाही, ते पण असे काही नियम आहेत. पण क्लासेसवर पूर्णतः बंदी आणणे आमचं अवघड आहे की, मग काय करावं मग आता, बरोबर आहे. बरोबर आहे, मग क्लासेस पूर्ण बंद होऊ नये, त्याच्यावर काही अटी लादाव्यात आहे ना. इतकी फीस ठेवावी, इतकी फीस ठेवू नये, इतका वेळ हे करावा, बरोबर आहे. पुन्हा अजून वेगवेगळे अटी काहीतरी केंद्र शासनाने द्याव्यात आहे ना. तर असे झाले हे फायदे आणि